टाळा टाळा खुल जा सिमसिम असंच मला म्हणावंसं वाटतंय, कारण हे दारच एवढं भारी आहे ना. बघा ना, इथे असं काहीतरी छान असं एक मिस्टिरियस असं सगळं आहे. एक रहस्यमय दार आहे हे. आणि जी दरवाजांची थीम आहे बिग बॉस मराठीच्या घरातली, त्या दरवाजांमध्ये मला हा दरवाजा सर्वात भारी वाटलेला आहे. कारण काय दरवाजा आहे बघा ना, म्हणजे कोणत्याही हॅरी पॉटर फॅनला सुद्धा वाटेल की अरे यार, हा हॅरी पॉटरच्या कथेतला दरवाजा आहे. किंवा कोणत्याही गूढ कथांच्या फॅनला वाटेल की वाव, इथे काहीतरी मिस्टिरियस आहे, काहीतरी गूढ आहे, आता इथून आत गेल्यावर कुठलं तरी रहस्य ओपन होणार आहे. त्यामुळे हे दरवाजा जो आहे ना, हा फार मस्त आहे. मला या सगळ्या दरवाजांमध्ये हा दरवाजा आवडला आहे. आणि आता या दरवाजा उघडल्यानंतर याच्या आत काय आहे हे आता आपल्याला बघायचं आहे. चला आपण बघू. अरे उघडला, दरवाजा उघडला आहे. दरवाजा अचानक उघडला आहे. वाव, हो हो हो, कम, आता या, आत या, आत या, आत या, आत या. हे जे आहे ना, हे फार मस्त आहे. आता हे आहे खरं तर वॉशरूम. पण बिग बॉस मराठीचं घर जेव्हा असतं ना, तेव्हा त्यातलं वॉशरूमसुद्धा तितकंच भारी असतं. आणि इकडे सुद्धा तुम्ही पाहू शकता की हे वॉशरूमला एक वेगळंच असं रूप आहे सगळं. त्यामुळे आपल्याला कुठेतरी एक अंडरग्राऊंड आल्याचा पण फील येतो आहे. आणि कुठेतरी एक काय आता रहस्यमय असणार आहे इकडे असंही वाटतं आहे. आणि खरं तर म्हणजे आधीची वॉशरूम जी होती ती थोडीशी एक मराठी परंपरा आणि ते फेटे आणि असं काय काय होतं. पण याला सगळंच वेगळं आहे. तसं हे वॉशरूमसुद्धा खूपच वेगळं आहे. आणि इकडची थीम आपण पाहिली तर सगळी अशी ग्रे थीम आहे. कॉपर आणि ग्रे असे कलर्स वापरलेले आहेत. आणि हे आरसे जे आहे ते कुठेतरी आपण खरंच अंडरग्राऊंड आलो आहे की काय, कुठल्या तरी पाईपलाईनच्या खाली आलो आहे की काय असं वाटेल, असा हा सगळा फील दिलेला आहे यांनी. आणि आपण पाहिलं की ते बेसिनसुद्धा सिल्वर आहे. त्यामुळे नेहमी वेगवेगळ्या कलरचं बेसिन असतं, पण याला सगळं त्यांनी कॉपर सिल्वर असं हे सगळं डिझाईन केलेलं आहे. त्यामुळे आणि अर्थात डोळा इथे सुद्धा आहे. आणि जी की आणि लॉक म्हणजे जी चाव्यांची किल्लीची जी हे होती थीम, ती सुद्धा इथे कंटिन्यू आहे. त्यामुळे इकडे सुद्धा कुठेतरी चावी काढलेली आहे आणि कुठेतरी एक पाईप दिसत आहेत. त्यामुळे सगळी पाईपची थीम आहे. आणि कुठेतरी आता बरीच काही दारं उघडली जाणार आहेत तिजोरीची, अशी सुद्धा ही दारं आहेत. त्यामुळे असं वाटतं की खरंच कुठली तरी तिजोरी आता ओपन होणार आहे. पण खरं तरी वॉशरूम्स आहेत. पण हे बघा ना, असे तिजोरीचं डिझाईन केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं हे खरंच खूप वेगळं आहे. म्हणजे वॉशरूमच्या साठी सुद्धा इतकं वेगळं क्रिएटिव्ह डोकं वापरलेलं आहे की या अख्ख्या वॉशरूमला सुद्धा एक असा एक छान तिजोरीचा फील दिलेला आहे. आणि आता काय इकडे रहस्यमय होणार असं आहे. आणि नेहमीप्रमाणे इथे सुद्धा सिटिंग एरिया आहे. जो सिटिंग एरिया असतो तो इथे सुद्धा असतो. आणि इकडे सुद्धा लोक बसतात, कारण बरेच जण सकाळी ब्रश करत असतात आणि नाश्त्यानंतर इथे गप्पा मारत बसतात. तसा हा कुठेतरी एक सिटिंग एरिया आहे. आणि प्रत्येक मी म्हटलं असं की बिग बॉस मराठीच्या घरात प्रत्येक घरात प्रत्येक कॉर्नरला कुठेतरी एक सिटिंग एरिया दिसलेला असतो. तसा हा सुद्धा एक सिटिंग एरिया आहे. त्यामुळे इथे सुद्धा एक छान मस्त याला ग्रे कलर दिलेला आहे आणि फुलपाखरं आहेत. त्यामुळे प्रत्येक कॉर्नर हा खूप विचार करून आणि असा छान क्रिएटिव्हली ठेवलेला आहे. आणि मला असं वाटतं की हे लॅम्पसुद्धा फार तसे त्या वॉशरूमला साजतील, त्या ग्रे आणि कॉपर थीमला साजेसे आहेत. आणि असं हे सगळं वातावरण आहे. त्यामुळे ही वॉशरूमसुद्धा यावेळेला खूप वेगळी आहे. आणि एक वेगळंच काहीतरी गूढ काहीतरी इथे घडतं आहे की काय असं वाटेल, इतकी ही वेगळी आहे. त्यामुळे मला ही सुद्धा खूप वेगळी वाटली यावेळेला. आणि खरंच असं वाटलं की मी एखाद्या मस्तपैकी कुठल्या तरी मिस्टिरियस कुठल्या तरी सिरीज असते ना, की एक क्राईम थ्रिलर सिरीज असते आणि आता त्याच्यात काय होणार आहे पुढच्या एपिसोडला याची उत्सुकता वाढावी, तेव्हा कसं वाटेल तसं हे सगळं मला इकडे आल्यावर वाटलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी एक छान थ्रिलर असा फील दिलेला आहे. थ्रिलर अशी थीम आहे या वॉशरूमची.